मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची मुदतवाढ. मराठा आणि कुणबी एकच सरकारने सर्व मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं. मनोज जरांगेंचा पुनरुच्चार. सोयी सुविधा देणं महापालिकेचं काम. मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमचं पाणी बंद केलं. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे, जरांगेंचा आरोप. शांततेत आंदोलन पार पाडा. सीएसएमटी बीएमसी परिसर मोकळा करा. वाशी मार्केट मार्किंग परिसरामध्ये गाड्या लावा. जरांगे पाटलांचा सर्व आंदोलकांना आवाहन. मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांचा संयम पाहू नका. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. कायदा मंजूर करा, जरांगे यांची मागणी. नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक. अन्न पाण्याची व्यवस्था नसल्याने आंदोलक आक्रमक. आंदोलकांकडून रास्ता रोको. पंढरपूरचे मराठा आंदोलक धनाजी साखळकर आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना. आईचा अपघाती मृत्यू झाला असताना आरक्षणाच्या मागणीसाठी साखळकर रवाना. एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटलांच्या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा. मराठा बांधवांच्या लढ्याला बळ देणं हे आपले कर्तव्य आपण समजतो. अमोल मिटकर यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन येथे मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था. आंदोलक एका महिन्याचं साहित्य घेऊन आले. आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून न जाण्याचा निर्धार. जरांगे यांची तब्येत नाजूक. जरांगे यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी. सीएसएमटी परिसरामध्ये मराठा आंदोलकांमुळे मोठी वाहतूक कोंडी. गैरसोय होत असल्याने मराठा आंदोलक संतप्त. सीएसएमटी परिसरात दंगल नियंत्रण पथक दाखल. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ईमेलद्वारे पत्राद्वारे मागणी. मराठा समाजाच्या आंदोलनाला एमआयएम आणि राज्यातील संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा. मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुख शाब्दी आणि वारिस पठाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मराठा आंदोलक झोपले. स्वच्छतागृह अपुरे असल्याने स्थानकावर प्रचंड गर्दी. सरकार मनोज जरांगेंशी संपर्क साधण्याची शक्यता. आरक्षणाच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर चर्चेसाठी सरकारकडून हालचाली सुरू होण्याची शक्यता. मनोज जरांगे आणि आंदोलकांच्या अटकेची वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी. जरांगे आणि आंदोलकांनी न्यायालयाच्या अटी शर्तींचा भंग केल्याची पोलिसात तक्रार. आंदोलनाला भेट दिलेल्या आमदार खासदारांवरही कारवाईची मागणी. सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत. सर्व आंदोलक मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सुखरूप घरी परत येतील अशी मनपूर्वक आशा. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत रितेश देशमुख यांची पोस्ट. मुंबईत पाणीपट्टी जलमापक. मीटर दुरुस्त नसल्यास पाणीपट्टीत 100% वाढ, तर मीटरचे रीडिंग उपलब्ध नसल्यास 25% वाढ होणार. बीएमसीकडून पाणीपट्टी आकारणीच्या नियमात बदल. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत होणार चर्चा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य जरांगेंशी चर्चा करणार. आरक्षणाबाबत महायुती म्हणून आमची भूमिका. एकच बैठकीनंतर विखे पाटील यांची प्रतिक्रिया. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू. नागपुरातील संविधान चौकामध्ये साखळी उपोषण. महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात उपोषण. काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांची उपोषणाला भेट. आमदार परिणय फुके ओबीसी आंदोलनाला भेट देणार. ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता दूर करणार. कोल्हापुरात पाण्याचा ठणठणाट कायम. ऐन सणासुदीमध्ये पाणी नसल्याने नागरिकांचा पालिकेवर रोष. पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना पाणी मिळेना. साताऱ्यात नायगाव ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची हाणामारी. लाभार्थ्यांची नावे आणि मजुरीच्या वाटपावरून वाद. ई गव्हर्नन्स सुधारणेमध्ये नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव.
सोन्याचे दर पुन्हा उच्चांकी पातळीवर. सोन्याचा दर 1,05,800 रुपये प्रति तोळा. कोल्हापुरात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन. सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा विश्वास. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे 2 संच बंद. कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्याने संच बंद. लवकरच दुरुस्तीचं काम करून संच सुरू करण्याचं केंद्राचं आश्वासन. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी घेतली साधू महंतांची भेट. आगामी कुंभमेळ्यासंदर्भात काम आणि अडचणींवर मतं जाणून घेतली. विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक. जमीन मालकाच्या 4 कुटुंबियांना अटक. विकासकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी आणि तर आता वारसदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासंदर्भात आता लक्ष्मण हाकेंनी बोलावली बैठक. ओबीसी समाजाची श्रमिक पत्रकार भवन येथे बैठक. गावगाड्यात ओबीसी 50%. सगळे ओबीसी एकत्र आले तर तुमचं काय होईल? लक्ष्मण हाकेंचं राज्य सरकार आणि मराठा समाजाला थेट आव्हान. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये नालेसफाई आणि रस्ते दुरुस्ती न झाल्याने नागरिकांचे हाल. 15 मिनिटाच्या पावसानेही परिसरात पाणी भरलं. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण. खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा. एक पत्र काढून राज्य सरकारने या संदर्भात लक्ष घालण्याची केली मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड जिल्हा सत्र न्यायालयात 13वी सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. गोकुळची दूध खरेदीत रुपयाची वाढ. सोमवारपासून अंमलबजावणी होणार. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा लाभ होणार. अमरावती ते मुंबई विमान सेवा ठप्प. ऑपरेशन इश्यूच्या नावाखाली विमानसेवा थांबवली. 72 विमानांची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू. लवकरच विमानसेवा सुरू करण्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. मुंबईतील पर्यावरणीय स्थितीदर्शक अहवालामध्ये 92% घट. पालिकेनं 29,75,000 वृक्ष लागवड केल्याची पर्यावरण अहवालात नोंद. मात्र वृक्ष लागवड आणि दाव्यात तफावत असल्याचं तज्ज्ञांचं मत. मध्य रेल्वे मार्गावर आज ब्लॉक. उपनगरीय रेल्वे मार्गावर करी रोड आणि चिंचपोकळीचा लोकल थांब रोखण्यात आलाय. लालबाग परळ परिसरामध्ये भाविकांचे हाल होणार. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील महू धरणाचं पाणी हिरवं गडद. धरणाच्या पाण्यामध्ये शैवालांची प्रचंड वाढ. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी मेळावा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचं मार्गदर्शन. जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतील. मुंबई बंद का पडली शिंदेच सांगतील. राज ठाकरेंचा रोख कुणाकडे अशी चर्चा. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घ्यावी. जरांगेंची भेट घेतल्यावर त्यातून काही मार्ग निघेल. फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांशीही चर्चा केली पाहिजे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत. मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून मदत. संजय राऊत यांचा आरोप. आंदोलनावरून समाजात वाद निर्माण करून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी हे थांबवलं नाही तर त्यांचं तोंड भाजेल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. मराठवाड्यात वारंवार ढगफुटी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अडवणूक पडलेले सरकार या आपत्तीला सामोरे जाण्यास सज्ज आहे काय? सामनातून सरकारला सवाल. आजपासून राज्यभरात बच्चू कडूंची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा. वाशिम जिल्ह्यातून यात्रेची सुरुवात. बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेणार. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीचं मुदतवाढ. सामाजिक न्याय विभागाचा मोठा निर्णय. 30 जून 2026 पर्यंत दिली मुदतवाढ. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. आजही जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप कायम. जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार. कुल्लू जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. भूस्खलनात घरांचं नुकसान. 2 महिला बेपत्ता. 2 मजुरांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. अहिल्यानगरात मुसळधार पावसामुळे बोरीच्या ओढ्याला पूर. ओढ्यात दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून शोधकार्य सुरू.
हिंगोली ते डिग्रसवाणी गाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाणी, शाळेला तळ्याचं स्वरूप. बीडमधील माजलगाव धरणाच्या 3 दरवाजातून 25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, सिंदफणा नदी आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. अकोल्यातील कंझारा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे कमळगंगा नदीला पूर, नदी पार करताना आई आणि मुलगी गेली वाहून, मुलगी बचावली, आईचा शोध सुरू, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडेल, तर मुंबई, ठाणेसह हिंगोली, लातूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. अमरावतीतील 6 लाख हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान, तूर, कापूस, सोयाबीन, संत्र्यांसह भाजीपाला पिकं बाधित, पश्चिम विदर्भाला मुसळधार पावसाचा फटका. यवतमाळमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी, शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर. जे.पी. नड्डा यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणरायाचं घेतलं दर्शन. पुण्यामध्ये पाईट इथे गणपती बाप्पासमोर आकर्षक गणेश सजावट, रौंधळ पाटील कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. इंडियन आयडॉल अभिजित सावंतने घेतला लालबागच्या राजाचं दर्शन. अभिजित सावंत सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी. वर्सोवा इथल्या बधाले कुटुंबाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन. बधाले कुटुंबाच्या बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. रत्नागिरीतील मोर्डे गावच्या संतोष चव्हाण यांच्या घरी बाप्पाचं आगमन. चव्हाण कुटुंबाकडून बाप्पासाठी सुंदर सजावट. मुंबईत ओमकार भोगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. भोगे यांच्या घरी गणपतीची स्वामी समर्थांच्या स्वरूपातील आकर्षक मूर्ती विराजमान. कुटुंबात जय जय रघुवीर समर्थ या घोषात मंगलमय वातावरण. पुण्यात भरत मित्र मंडळाकडून बाप्पाला भूत बंगल्याचा देखावा पाहण्यासाठी पुणेकरांची 1 किलोमीटरची रांग. भिवंडीत पाटील कुटुंबाकडून बाप्पाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची आरास. शिवरायांच्या मंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पाची आकर्षक मूर्ती विराजमान. मुंबईतील चेंबूर येथील अजय कुमार यांच्या घरी 7 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान. अष्टविनायक गणपतीच्या संकल्पनेवर आधारित सजावटीत दगडूशेठ स्वरूपातील गणपती विराजमान. कुटुंबाकडून इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक संदेश. गिरगावच्या महाराजाला यंदा भगवान जगन्नाथ मंदिराचा देखावा. मूर्ती साकारण्यासाठी 8,500 किलो शाडूच्या मातीचा वापर. पर्यावरणपूरक अशी मूर्ती जगन्नाथच्या स्वरूपात साकारण्यात आली. रत्नागिरीतल्या ढोकरवली गावामध्ये विनय राणीम यांच्या घरी बाप्पाचं आगमन. गणपतीसाठी सुंदर आरास. रायगडमधील नांदगाव गावात माळी कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर सजावट. माणगावमध्ये गोडकर कुटुंबाने बाप्पासाठी साकारली गिरनार पर्वतावरील प्रतिकृती. माणगावमध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक देखावे तयार केले जातात. ताडदेव येथील नरेश किशोर घाग यांच्या बाप्पाला 101 वर्ष. गणरायाला यंदा पुरातन शिव गुफेचा देखावा तयार करण्यात आला. लालबागच्या राजाला आतापर्यंत 73,10,000 रुपयांचं दान. यापैकी 38,10,000 रुपयांचं दान. व्यासपीठावरील दानपेटीमध्ये दान. रांगेतील भाविकांकडून 35 लाख रुपयांचं दान. मुंबई महानगरपालिकेच्या मोदक उपक्रमानं 10,000चा टप्पा पार. उपक्रमात 200 महिला बचत गट सहभाग. हे सगळे मोदक ग्राहकांना घरपोच.
द यंगर बॉयज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा. मंडळाचं हे 15वं वर्ष. मंडळाकडून गणपतीसाठी सुंदर फुलांची सजावट. कोकणात गणेशोत्सवाची धूम. श्रीवर्धनमधील जसवली गावामध्ये लहान नद्यांसह महिलांचा गवळणीवर ठेका. पारंपरिक क्रीडांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. मुंबईत अंधेरीतील अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळाचं आता हे 13वं वर्ष. मंडळाकडून गणपतीसाठी केदारनाथ मंदिराची सुंदर आरास. डोंबिवलीमध्ये प्रथमेश केळकर यांच्या गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट. पर्यावरणपूरक संदेश देणारी बाप्पाला सजावट. रुपया 64 पैशांनी घसरला. अमेरिकेच्या 25% अतिरिक्त टॅरिफचा रुपयांवर परिणाम. रुपया 64 पैशांच्या पातळीवर घसरून 88.19 वर स्थिरावला. भाजपच्या माजी आमदार IPS सह 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा. 2018 मधील बिटकॉईन लूट आणि अपहरण प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय. हिंदू विवाह केवळ नोंदणीकृत नसल्याने तो अवैध नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. मुळशीच्या चाचवलीजवळ 2 बसचा भीषण अपघात. अपघातामध्ये 12 जण जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरनं पायी चालणाऱ्या 6 लोकांना चिरडलं. 6 जणांचा मृत्यू. बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील दुर्घटना. चालकाला अटक. छत्रपती संभाजीनगरात रुग्णालयात डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू. 10 महिन्यानंतर 2 डॉक्टरांवर गुन्हा. घाटीच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका. परभणीत चुलत्याकडून पुतण्याची हत्या. दारू सोडण्याचा सल्ला दिल्याने रागात हत्या. आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरात औषधांची अवैध विक्री करणाऱ्या 3घांना अटक. मोठा अवैध औषध आणि ड्रग्सचा साठा जप्त. आरोपींना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. सांगोल्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 2,50,00,000चा मुद्देमाल जप्त. 30 ते 35 लोक जुगार खेळताना आढळले. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार. 2 जणांना मारहाण प्रकरणात एकाचा मृत्यू. उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याची नातेवाईकांची भूमिका. कुटुंबियांचं जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूलसोबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेल्या तरुणाला अटक. 30,000 रुपये किमतीचे देशी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त. छत्रपती संभाजीनगरातील प्रमोद पाडसवान हत्याकांडातील दांडा जप्त. आरोपीकडून हत्येचं हत्यार जप्त. प्रकाश आंबेडकरांची घेतली कुटुंबियांची सांत्वनपर भेट. वर्ध्यातील रील स्टार पुष्पा उर्फ अजय मोहितेच्या भावाचा रस्त्यावर राडा. अर्धनग्न अवस्थेमध्ये विजयचा वाहनांना अडवून राडा. पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरात सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे घेतली 58,000ची लाच. प्लॉटची नोंदणी करून घेण्यासाठी 70,000 रुपयांची मागितली लाच. सापळा रचून प्रॉपर्टी एजंटला पकडलं. चंद्रपूर शहरातून दुचाकींची चोरी करून विकणाऱ्या 4 जणांना अटक. आरोपी दुचाकींची चोरी करून वाहनांचे तुकडे करून विकायचे. आरोपींकडून ग्राइंडर मशीन असा 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यात संरक्षण शाळेचे 32 लोखंडी अँगल चोरणारा आरोपी जेरबंद. 30,000 रुपये किमतीचे 32 अँगल जप्त. वर्ध्याच्या कारंजात दुचाकीच्या डिक्कीतून 3 लाखांची चोरी. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. चोरटा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरात पत्र्याच्या शेडमध्ये गांजा विक्री. 4 आरोपींना अटक. 3 आरोपी फरार. सुमारे 23,76,000 रुपये किमतीचा 67 किलो गांजा जप्त. कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीमध्ये चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक. हल्ल्यात 1 व्यक्ती जखमी. सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण आरोपीला
यांच्याकडून अटक करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.